आता आपण जाऊयात वर्ध्याचे जे वर्धा जन्मभूमीत आहेत उमेशजी म्हैसकर यांनी विविध सामाजिक क्षेत्रामध्ये आपले कार्य केलेले आहेत। त्यानंतर ते एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी राहिले, लोकसभा विधानसभा असेल निवडणुका सुद्धा लढविल्या आणि सामाजिक याच्यातून राजकीयमध्ये आले आणि आता सिनेमा सृष्टीमध्ये आले। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकी संकल्पना तुम्हाला कशी सुचली, कशी मनात तुमच्या आली की भीम जयंती हा चित्रपटच काढावा। जय भीम। मी भरपूर दिवसापासून विचार करत होतो की सर्व बौद्ध समाज हा एकत्र करावा, कारण मी राजकीय क्षेत्रामध्ये आहे। 3 वेळा मी विधानसभा निवडणूक लढलेलो आहे आणि त्या विधानसभा निवडणुकीमध्ये माझा 3ही वेळा पराजय झालेला आहे। पराजय होण्याचं कारण होतं की संपूर्ण समाज जोपर्यंत आपला एक होत नाही तोपर्यंत आपण विधानसभा निवडणूक असो, जिल्हा परिषद असो, लोकसभा असो, ग्रामपंचायत असो, कोणतीही निवडणूक आपण जिंकू शकत नाही। हे जेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं, मग या सर्व गोष्टी आपण लोकांपर्यंत कशा पोहोचवायच्या, तर त्यासाठी मग माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की एक आपण भीम जयंती नावाचा मराठी चित्रपट बनवून त्या चित्रपटाच्या माध्यमातून आपण समाजकारण, राजकारण, एका गरीब कुटुंबाच्या घराण्याची कहाणी सांगून बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी दिलेला महिलांना मान सन्मान तो पण आपण यामध्ये दाखवलेला आहे की एक महिलेला तो त्याच्या पतीला मान सन्मानाने ठेवून या क्षेत्रामध्ये तो उतरतो, विधानसभा निवडणुकीत उतरतो आणि त्याच्यामध्ये मग समाज एक न झाल्यामुळे त्याचा पराजय कसा होतो आणि तो पराजय झाल्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती कशी ढासळते, हे सर्व गोष्टी आपण या पिक्चरच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत। यामध्ये किती गीत राहणार आहेत, कशा पद्धतीचे गीत आहेत आणि यामध्ये अशी कोणता जो आहे सीन जो प्रेक्षकांना खूप भावेल? यामध्ये 2 सीन आमचे खूप महत्त्वाचे आहे। पहिला सीन तर एक भीम जयंती तर जे आमचं टायटल सॉन्ग आहे, तर 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जी आपण साजरी करतो, सर्व समाज मिळून, सर्व जनता मिळून जे साजरी करतात, ते भीम जयंतीचं आमची खूप मोठी रॅली आहे। ते आमचं भीम जयंतीचं स्पेशल सॉन्ग आहे 14 एप्रिलचं, ते एक आमचं एक मुख्य आहे। त्यानंतर चित्रपटामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवताना जे काही समाजविरोधक लोक असतात जे त्यांना बसवण्यापासून रोखतात, तर त्यांनी रोखू नये, कारण की जसे मंदिर मस्जिद सर्व या देशामध्ये आहे तसेच बौद्धविहारी असावे किंवा बाबासाहेबांचे पुतळे, महामानवचे पुतळे असावे की ज्यामुळे लोकांना त्यांच्या विचार कळतील। तो एक आपला मोठा महत्त्वाचा सीन आहे। आणि या चित्रपटामध्ये एकूण 5 गाणी आहेत, एक बॅकग्राऊंड सॉन्ग आहे, 4 आपले मुख्य गाणे आहेत आणि ते जे 4ही गाणे आहेत ते एक आपले गायक जे आहे याच्यामध्ये आहे, त्या गायकमध्ये आदर्श शिंदे आहे, रेश्मा सोनवणे आहे, बेला सेंडे आहे, स्वप्नील बांदोळकर आहे। अशा प्रकारे आपण या चित्रपटामध्ये गायक घेतलेले आहे। या चित्रपटाचे मुख्य अभिनेता जे आहे त्यांनी काही टेलिफिल्म्स, काही 2-3 त्यांच्या मूव्हीज आलेल्या आहे, तर ते मुंबईवरून आलेले आहे। त्यांचं नाव आहे हर्षवर्धन शिंदे। त्याच्यानंतर जी आमची अभिनेत्री आहे चित्रपटाची, तिचं नाव आहे श्रेयांशी कासिम। तिचे 3-4 मराठी चित्रपट झालेले आहे, तिचं हिंदी चित्रपट पुन्हा रनिंगवर आहे, ऑन द वे आहे। अशा प्रकारे तिचं ते आहे। आणि यामध्ये संपूर्ण जे कलाकार टीम आहे, मुख्य कलाकार असेल किंवा इतर बॅकग्राऊंड कलाकार असेल, हे मुंबईचेच आहे की वर्धा जिल्ह्यातील आजूबाजूच्या जिल्ह्यातील आहेत? महत्त्वाचे जे कलाकार आहेत ते आमचे मुंबईचे आहे आणि जे साईड कलाकार आहे अनेक, ते आम्ही वर्धा जिल्ह्यातून आजूबाजूचे घेतले, विदर्भातले लोक घेतले, अमरावतीचे आहे, लातूरचे आहे, परभणीचे आहे, वर्धा जिल्ह्यामधले आहे। चित्रपटाच्या आधी आम्ही 2 ऑडिशन घेतले होते, त्या ऑडिशनमधून आम्ही वर्धा जिल्ह्यातील भरपूर कलाकारांना एक संधी मिळावी म्हणून आम्ही त्या पण कलाकारांना आपल्या चित्रपटामध्ये सामील। कधीपर्यंत प्रदर्शित होईल हा संपूर्ण सिनेमा? येत्या 4 महिन्यानंतर 14 एप्रिल आहे, आंबेडकर जयंती आहे आणि चित्रपटाचं नाव भीम जयंती आहे। त्यामुळे आमचा सर्वांचा मानस आहे की आपला चित्रपट 11 एप्रिल 2025ला प्रदर्शित व्हावा, की जेणेकरून 14 एप्रिलचं महत्त्व त्यात लोकांना कळेल आणि त्या महिन्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जे लोक मानसन्मान करतात, जे आम्ही सण साजरा आपण त्यांचा करतो, त्या सण साजऱ्यामध्ये एक ही भर पडावी अशी आमची इच्छा होती। म्हणून आम्ही भीम जयंती चित्रपट हा 11 एप्रिल 2025ला प्रदर्शित करत आहोत। तो चित्रपट